अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी. मानधनात 50% वाढ. तर अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तर ती अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजना फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. आदिती तटकरे म्हणाल्या की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतर सर्व मंत्र्यांना त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मानधनात साधारण 50% वाढ आम्ही केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झालेला आहे. ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3,000 अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मिळत होते, त्यात आता 5,000 अधिक मिळणार आहेत. मागच्या वेळेस 3,000 वाढवले होते, मात्र आता 5,000 वाढवण्यात आले आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर इन्सेंटिव्ह देखील मिळणार. त्यांनी पुढे म्हणाल्या की अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे. ते अकाउंट सील होणार. तर पहा, दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली आहे. तर मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जे 37 आणि 38 अकाउंट आहेत ते सील करण्यात यावे. जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे, जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत 1,87,00,000 महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले होते त्यांना 3 महिन्याचे पैसे आणि ज्यांना आधी 2 महिन्याचे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील अशी माहिती त्यांनी सांगितली आहेत. तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी अंगणवाडी सेविकांसाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.